नवरा बायकोचं घरगुती भांडण मिटवायला जमले आहेत काही गावकरी. चला बघूया त्याचा नेमका काय निकाल लागतोय तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या कलंदर हास्यवीरांना. ओ अण्णा, ओ अण्णानू, अण्णा, ओ अण्णानू, ओ अण्णा. काय झालंय? बाहेर या. मोऱ्यांचा फोन आलेला ना. आलेला आहे. मग चला मग. चला तुम्ही निघा, मी ओ आलो. अण्णा थांबा थांबा थांबा. आतमध्ये काय बोलतावाय? पाहुणे आलेत. खरंच पाहुणे आले की काय चाललंय आतमध्ये तुमचा? काय नाही, पाहुणेच आलेत आहे. अरे हो. काय रे सकाळी सकाळी वरडतोयस कशाला? काय खिशात काय निखारा घेऊन फिरतोस काय रे? नाही त्याचं काय नाही आहे. ते काय आहे, ते गावात एका जोडप्याची भांडणं झाली आहेत. अण्णा कसे ज्येष्ठ आहेत ना, तर त्यांना घेऊन जातो. ते जरा न्याय निवाडा करतील म्हणून ही काय घंटी आहे सगळीकडे नेऊन वाजवायला? ज्येष्ठ हे आहे. ज्येष्ठ आहेत ना, मग तुम्ही यावा इकडे सगळं घेऊन नाही निवाडा कराय. आलो असतो त्यांना, पण कसं आहे तुमच्याकडे पाहुणे आले आहेत ना, त्यांच्यासमोर कंदायला नको. तर पाहुणे तिथं वट्यावर बसले, तुम्हाला तिथं येणार नाही आहे. तुम्ही इथं पडवीत करा काय तो कंदाल करायचा तो, आणि 5 मिनिटात आवरा सगळा. अरे ठीक आहे. काय पितोस? हा पितो पितो टाक. घरी जाऊन पी. मस्त. काकूला सोलायची सवय आहे काय? नाही ठीक आहे. मोरे यायला पाहिजे होते, गेले पण काय माहिती. या रे, या लवकर, या लवकर, या. ओ मोरे या या. आले आले, या या पटकन या या. अरे बापरे. ओ मोरेनू इथे या. उपाशी सरपंच आपण फोडेन. उपाशी सरपंच आहे. पद आहे ना तुमचं? 4 चौघात मला उपाशी सरपंच बोलू नको. अहो तुमचं पद आहे ना आता. अरे उपसरपंच आहे मी. या, हा, या. काय काय मॅटर काय तू सांगा. काय काय झालं? काय झालं? कशाला घाटपड घाई? अरे हो हो सांगतो सांगतो सांगतो. काय matter? अण्णा हे बघा, हा. या दोघांचा नवीन नवीन लग्न झालेलं आहे. हे मॅटर आहे? आपटू करे यांना. काय झालंय, नवीन नवीन लग्न झालंय, प्रेमाने वागायचं सोडून एकमेकांची सारखी भांडत असतात. अरे काय बोलतोस जल्लत आणि तुझं वैसाडी आहे. नवरा बायको एकमेकाशी नाही भांडणार आहे, ते काय अमेरिकेची जाऊन भांडणार आहे? खरंच आपटू काय रे याला? त्याचे एफर्ट्स बघा फक्त. अच्छा, हो, बघा, हा. नाही, मला काय म्हणायचं आहे, असं काय झालंय? कचरा करा करा सरपंचाकडे एवढं मॅटर झाले, असं काय मॅटर झाले ते मला कळलं पाहिजे. नाही, कलण्याच्या मुद्द्यावर असेल तर अजिबात चर्चा झालेली न बरी. का? काय कलण्याच्या मुद्द्यावर जर बोललेलं तर लायकीच आहे सरपंच म्हणून. हॅलो वानन मारू आता. आनंद मारून नाही. काय वरच्या वाडीतली 5 मतं फिरली म्हणून मी उपाय. यांच्या घरात 11 मतं म्हणून सरपंच झालेला आहे. मोरेनू हा. या तुमचा नेहमीचा रडगा नाही काय, तो मॅटर सांगा त्यांना पटकन. मॅटर काय तर म्हणे? हे सांगतो काय झाला. ओ बघाव तेव्हा ही दोघं भांडत असतात. हा. रात्री मध्यरात्री भांडण्याची गरज आहे काय मला सांगा? रात्री 12 काय 1 काय नुसती भांडत असतात. हा. काय झालं त्या दिवशी ही भांडत होती आणि माझी बायको खिडकीतनं ह्यांची भांडणं ऐकत होती. तर हिनं तांब्या फेकून मारला आणि तर ह्याने चपलाईने तो चुकवला हा. आणि माझ्या बायकोच्या नाकाला लागला. नाक सुजलं तिचं. म्हणजे फार असं सुजलं नाही, किरकोळ नाक सुजलं. बरं नाक सुजलं त्याचं माझं काय नाही. नाकाचं कारण सांगून तिनं किती दिवस वाया घालवला माहिती आहे तुम्हाला? किती मला सांगा ना. ठीक आहे त्यांचा मॅटर काय तू सांगा. ते सांगतो किती फुकट घालवला आणि मला सांगा. यांच्यामुळे सगळं झालेलं आहे इथं. बरं ठीक आहे यांच्यामुळे. यांच्या भांडणामुळं माझा संसार फुलत नाही. तोंड वसडे, आता वय काय राहिलंय तुझं? अजून किती संसार तुला फुलवायचा आहे? तू माझ्या वयावर जाऊ नको हा. अरे गुलाब जुना झाला म्हणून त्याला काय फुलं येत नाही. अरे सीझन लागतो त्याला, सीझन. तो सीझन यांनी बिघडवलेला आहे. मोठा सीझनच्या गोष्टी करतोय जल्ल तोंड वाचड्या. नुसती वाऱ्याची झुलूक आली तरी पानं फाल फाल उडतील पाकल्या सांगितलं. मला बोलू नको. तुझा झेंडू लय घट आहे ना, गोष्टी करतोय. मी काय म्हणतो सरपंच आणि उपसरपंच तुमच्या दोघांच्या कुंड्या आपटू काय? त्यांचा मॅटर काय तो घ्या ना. सांगतोय मॅटर म्हणजे सारखी भांडत असतात. गावात तिने नाकी न आणली आहेत गावातल्या लोकांचं माहितीये तुम्हाला. ठीक आहे ठीक हा आहे. काय तर मिटवा काय तर तुम्हाला मिटवा जमणार नाही आहे जमणार. नसेल तर मला सांगा. उपसरपंच म्हणून हा उपसरपंच न्यायप्रिय आहे. मोठा न्यायप्रिय. अरे एका झटक्यात सगळी भांडणे मिटवतो सरपंच आहे. हा. त्या गावातला सुदृढ सरपंच म्हणून मी सगळं आता मिटवणार आहे. बाबांनो पचकन तुमची यांची नावं काय आहेत रे? यांचं विश्वकोश आणि तिचं विश्वदर्शिनी.
असू दे रे, असू दे. काही झालं, हल्लीच तुमचं लग्न झाले. तुमच्या लग्नाचं बोंदूचा लाडू मी खाल्लेला आहे. बुंदीचा तर तो बुंदीचा लाडू मी खाल्लाय. तर आदनं मधनं अजून सुद्धा मला ढेकर येतात. एवढं तुमचं हल्लीच लग्न झाले ना रे. मग हल्ली लग्न कशाला भांडता? काय गरज काय भांडायला? आता माझंच बघा. माझं लग्न होऊन 24-25 वर्ष झालेली आहेत. किती? 25 हा 25 वर्ष झालेली आहे. पण मला सांगा, आजपर्यंत माझ्या घरातला हू कचू भार आवाज गेलाय? तर राहू दे, त्यांचा मॅटर काय तो घ्या मध्ये. तर म्हणजे काय म्हणजे भांडणं करायची गरज काय? काय भांडणाचं मला मॅटर जरा कळलं पाहिजे. अण्णा मी सांगतो. हा. अण्णा माझा लय मेजर प्रॉब्लेम झालाय. हो बेटकर, विषय आणि भाषा नुकतीच आलेली दिसते यार. तुम्हाला काय माझ्या आयुष्य इथं परिस्थिती काय? इथं परिस्थिती काय? परिस्थिती काय? माझ्या आयुष्याचं जीवन मरणाचा प्रश्न आहे इथं. मध्ये मध्ये यायचं ना, आधी सांगतोय. तू थंडी आहे जरा. खरंच अंदाज आलाय माझ्या तुझ्या परिस्थितीचा मला अंदाज आलेला लग्न झाल्यापासून नुसता त्रास आहे. मला खायला प्यायला काही वेळेवर मिळत नाही. उठसूट माझी इज्जत काढती, मला वाईट साईड बोलते आणि काय बोलायला गेलं ना की अंगावर धावून येते. असं झालं की झक मारला आणि हिच्याशी लग्न केलंय. आजच मारली तू. ओय, काय ग विश्वसुंदरी, काय चाललंय? विश्वदर्शिनी. लग्नाच्या आधी हे मला काय म्हणले, गावामध्ये पाणी आहे, मुबलक पाणी आहे, आजीकडे बघू तिकडे म्हणले का नाही? म्हणलं मी. म्हणले ना. म्हणलं. इथे येऊन बघितलं तर काय 50 घरांमध्ये एक नळ आहे. एक नळ आहे का नाही 50 मग घरांमध्ये? एक नळ हा काय माझा प्रॉब्लेम आहे? माझा दोष आहे. मग आता गावात पाणी कुणी आणायचं? अगं ती माझी जबाबदारी नाही, ती सरपंचाची जबाबदारी आहे. पण सरपंच एक नंबरचा नालायक ढेबरे आहे, त्याला आपण काय करायचं? तो असू दे ना नालायक ढेबरे, आपण मग मी काय पाण्या वाचून मारायचं काय तर? पण माझा दोषच नाही ना. सरपंच नालायक जेव्हा काम करेल तेव्हा नळ येणार ना. तुम्ही मला फसवलंय, बाकी मला काय मी काय नाही फसवलं. त्या नालायक सरपंचाने अख्ख्या गावाला गेले 5 वर्ष फसवलंय. त्याने फसवू दे नाही, त्याला चेचा नाही तर गाडा, त्याचं काय मला करायचं? मेंढ्याच्या कातडीचा इथे नाही ऐकणार ते. अहो गेंड्याच्या कातडीचा असून सापाच्या कातडीचा असू दे मला काय करायचं? माझ्याच घरात येऊन एवढी बडबड कशाला करायची? पाहुणा आले सांगतो तुम्हाला. नाहीतर काय, तुम्ही न्याय मागायला आला हवी ना. अरे पण तुम्ही मगापासून ज्याला बोलतो ना नालायक आहे त्याच्याकडे, तो मी आहे ना सरपंच. हो. पाणी पाहिजे की नाही? नाही मी काय म्हणतो, हा, अण्णा गावात पाणी पाहिजे, मला पाणी पाहिजे. हा ठीक आहे पाणीची व्यवस्था होईल, सगळी होईल. पण कशासाठी एक नळ आहे म्हणून तू एवढी कशाला आरडाओरडा करतेस? आहे तिकडं हापसा ठेवलेला आहे, तिकडे जा आणि घे पाणी. हा, त्या हापशाचं तर मला काही सांगू नका. त्या हापशामध्ये हापसून कंबरड मोडलं माझं. एक थेंब येत नाही. येतो का एक थेंब तरी येतो का त्या हापशात? मग तो पण माझा दोष आहे. मग कोणाचा माझा दोष आहे तो. मला या गावात कोणी आणलं? हो ऐका, त्या हापसाचा मॅटर वेगळा आहे. तो हापसा आहे ना, वरती दिसतो तेवढाच आहे, त्याच्या खाली बोरवेल नाही आहे. आता का बाया बोरवेल आहे? यांनी सांगितलं नाही मला, तुम्ही फसवलं मला. माझं वाटोळं झालं, अगं काय मारलं इकडं. अगं मला पण आताच कळलं त्याच्याकडनं. हे शिवलकर तुला अगोदर सांगता नाही आलं? तुम्हाला सांगतो, तो हापसा आहे ना, आमचा जो नालायक सरपंच आहे ना, त्याने तेवढा हापसात लावला नाही. त्याच्या खालची बोरवेल आणि त्याचे पैसे त्याने खाल्ला नाही. लाज वाटते मला त्या सरपंच. त्याच्यावर ना किडे पडले पाहिजे, त्याला भर चौकात उभा जाळला पाहिजे, त्याला ना असं उलटा लावून खालून ना मिरची धुरी दिली पाहिजे. दिलीच पाहिजे म्हणजे काय? अण्णा बरोबर आहे की नाही? हा. अण्णा जेवढं रिस्पेक्टने बोलतोस ना वाचाड्या, तेवढं सरपंच जो बोलतो मी आहे हे कोण? नमस्कार. हे कोण आलेला आहे? बसा. हा, हे कोण? हे आमचे पाहुणे आहेत, माझे भाचे आहेत. वय काय बस, हा, हो. माझे भाचे आहे. ऐका, मी काय बोलतो, तुम्ही आताच बसा जरा. हा दुसऱ्या गावचा मॅटर आहे, तुम्ही जरा सलटवतो आणि येतो. तुम्ही आत चला. आई मामा मध्ये बायका मध्ये कवर बसावं. ए, बसतो इथं ऐकतो. बघाव ना मामाचं कौतुक काय चालू होते बघ. अरे, काय गडबड चालली होती? तुम्ही आत जा. असू दे. बसा. गडबड काय गडबड काय चालू? विषय? काय नाही, नालायक सरपंच आहे. हा. त्याने फक्त हापसा बसवला नाही, खालची बोरवेल खाऊन टाकला नाही. अरे आता मला सांगा, ज्याची पात्रता आहे बोरवेल टाकण्याची, त्याला गावाने 5 मतं कमी दिलेली आहेत. मग भोगा आता ना, पाणी कसं मिळणार मला सांगा ना. मला सांगा, तुमच्या गावात असा सरपंच आहे, तुम्ही काय काय केलं? कराल? असं उचलून आपटीला असताना तुडवला असता. साधा सुद्धा ना, असा कचा तोडीला.
आणि त्याच बोरवेलच्या खड्ड्यात त्याला गाडून पाणी येईपर्यंत हाणलं असतं. बरोबर राहणारच पाहिजे लायकीच आहे त्याची. माझे भाचे आहेत हुशार आहेत ते. हुशार आहे ते दिसत आहेत हा अण्णा हा हा पाण्याचा बघा की हो. नाही पाण्याचं होईल टेन्शन घ्यायचं नाही. तुमच्या गावचा जो पाण्याचा प्रॉब्लेम आहे हा. तो मी सॉल्व्ह करणार आहे. बघितलं? म्हणजे घराची बोरविलर आहे ती आहे, आहे? फोर व्हीलर नाही हो बोरिंगचं बोरिंग फोर व्हीलर कुठली बोरवेल सगळं द्याल त्या अंगावर चढवताय. अरे हो बच्चोड्यांना आता पाहुणे आलेत मला काय सुधरत नाही जरा थांबा. हा, शांत व्हा शांत व्हा. हा, हा. तर आतमध्ये जी बोरवेल बोरिंग बोरिंगचं पाणी आहे हा. ते पाणी बाय तुला हवं तेवढं घेऊन जा टेन्शन घेऊ नको. किलर आता तुम्ही जावा. नाही 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 एवढंच नाही ना पण अजून पण आहे ना. यांनी माझ्या भावाला पाडलं गाडीवरनं. मी पण नाही, नीट सांगायचं सांगा. नीट सांगायचं खरं खरं सांगा सांगायचं. अण्णा अण्णा काय झालं नीट ऐकून घ्या. काय? काय झालं हिचा भाव परवा आमच्या आपल्या गावात येत होता. हरकत नाही ना. हा तो आला आणि त्याची बाईक घसरली तो पडला. माझा दोष आहे नाही. माझा दोष आहे. हा, तो काय त्याला गाडी चालवता येत नाही म्हणून नाही पडला ना. त्या आपल्या गावात जे भिकार रस्ते आहेत ना त्यावरचे भिकार खड्डे आहेत ना त्याच्यामुळे पडलाय माझा भाऊ. आता माझा भाऊ गावी येणार आहे तर यांनी रस्ता नको का हो बनवायला अण्णा. रस्ता बनवणं माझं काम नाहीये. रस्ता बनवणं त्या सरपंचाचं काम आहे जो गेली 20 वर्ष वाळू खडी डांबर खाऊन ढेबऱ्या बसलाय तिथं. अहो त्याचं मला कशाला सांगता तुम्ही. त्याने खडी खाऊ दे नाही तर खडी साखर खाऊ दे त्याचं मला काय आहे. अगं, मला रस्ता पाहिजे माझा भाऊ अरे पण ते माझं कामच नाहीये तर ते सरपंच त्या नालायक सरपंचाचं काम आहे ते. नाही नाही बरोबर त्याच काम आहे त्या नालायक सरपंचाचा. मग काय तर? नाही, नाही, मला सांगा ज्याची पात्रता आहे रस्ता करण्याची डांबरी रस्ता त्या माणसाला गावाल्यानी 5 मतं कमी दिलेली आहेत. मला सांगा कसा रस्ता होणार. म्हणजे तुम्ही हा, हा. बरोबर. बघा आता ना बघा नाही, नाही, हा. हो. मी काय म्हणतो म्हणजे बऱ्याच ठिकाणी अशीच अवस्था आहे. नाही. लायक माणसं सोडून ना नालायक माणसाला चांगल्या पोस्टवर बसलेला आहे. नाही, ते असंच होतं माकडाच्या हाती दिला कारभार त्याने हागून भरला दरबार. अरे बरं, असं आहे. बरं. मला नंतर भेट मी तुला दाखवतो काय. म्हणजे मी काय म्हणतो अडचण काय. अरे कशाला तू बाईक रस्त्याची अडचण आहे ना एवढी. अरे हो ना ते जे रस्ते आहेत ते मी लगेच ताबडतोब त्याच्यात खडी बिडी टाकतो सगळं काम करतो सगळं व्यवस्थित रस्ता करून टाकतो अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. आणि मी काय म्हणतो तुझ्या घरातलं जे कोण पाहुणे येणार असतील ना तर मला सांग बिंदास मी त्यांना नाक्यावरती ट्रॅक्टर पाठवीन आणायला अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. म्हणजे तुमच्या गावाचा जो प्रॉब्लेम आहे तो मी सॉल्व्ह करतो अजिबात त्याला निघा अण्णा अण्णा नाही अण्णा नाही अण्णा तेवढंच नाही. बाय अजून हयत होय तर काय एवढं काय जमलं. वाई चाय टाकू नाही नाही नको, नको. चाय नको, चाय नाही, बस. झाला काय नाही नाही काय नाही. नाही नाही, काही झालेलं नाही तू आज जा कशाला तू आजचा 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 तू मी इथंच बसणार. बस 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 बस. अण्णा अजून एक महत्वाचा मुद्दा आता राहिला. काय झालं की अजून महत्वाचा मुद्दा आहे तुझं लय सांगायचंय तू लय बोललीस आता मला पण सांगू दे की. हा अण्णा हा. आमच्या लग्नाला 1 महिना झाला. 2 महिने झाले अण्णा. बघा हे असं आहे मी सुखाचा सांगतोय दुःखाचा नाही. काम करा तुम्ही काय ते ठरवा नंतर या नाही तर काय नाही ना अण्णा 2 महिने झाले त्यातला 1 सुखाचा गेला आणि त्याच्यानंतर तसं गेल्या पुढे काल आम्ही 2-4 दिवसापूर्वी आम्ही मंदिरातनं कीर्तन संपून घरी येत होतो. अंधार होता हिनं दुसऱ्या पुरुषाला मिठी मारली. नाही आता मी हिला कशी नांदू तुम्ही सांगा. असं बोलतो खूप वाईट जे खरं आहे ते सांगितलं आता तू सांग की. तसं नाही झालं तसं नाही झालंय अहो असं काय मी तुम्हाला शपथ सांगते आम्ही जोडीनंच येत होतो बरं का कीर्तनावरनं जोडीनं येत होतो संध्याकाळ होती ना तर मग अंधार होता आणि मुंगूस गेलं पायाखालनं तर मी लय घाबरली आणि मला कळलं नाही कोणी बाजूला तर मी मिठी मारली तर मला वाटलं ह्याच्यात पण दुसरंच कोणतरी होतं आणि ह्याच्यात माझी काय चूकच नाही ना हो. मी काय मुद्दाम केलं का काय म्हणतो? आता माझी पण चूक अंधार- नाही. एक मिनिट मी काय म्हणतो नाही जेव्हा तुम्ही- तुला मिठी मारायची असेल ना बाय तो डोलं उघडं कर आणि मिठी मारणं कशाला टेन्शन घेत अहो पण मी मुद्दाम केलं का आता मला सांगा कसे आरोप करतो माझा नवरा अंधार होता की नाही आता तो रस्ता रहदारीचा रस्ता आहे बाया पुरुष सगळे जातात त्या रस्त्यावरनं 2 महिने झाली अंधारात आहे रस्ता त्या रस्त्याचा जो डिप्पी जळालाय ना लाईटचा तो दुरुस्तच नाही केलेला आता ह्यांनी तो करायला नको का अगं टीपी जळली तो काय माझा दोष आहे वय. मग कोण करायचं ते अगं ते सरपंचाचं काम आहे ना. त्या सरपंचाला गाडला नाही तू काही काम करत नाही अगं तो गेंड्याच्या कातडीचा नालायक सरपंच आहे आपण काय करणार मला त्याला. सांगू नका तुम्ही सरपंचाचं काहीतरी कौतुक माझी चूक नाही ऐका ताई माझी चूक नाही ना हो ह्याच्यात हा? तिला मध्ये घेऊ नको ती जोरात न्याय करते ती नाही मी काय म्हणतो पण एवढा भ्रष्टाचार झालेला आहे म्हणजे आपल्या गावात लाईट नाही आहे वीज नाही आहे पाण्याचे प्रॉब्लेम आहे. मग मी काय म्हणतो त्या नालायक सरपंचाला त्याच्याबद्दल आपण एक कंप्लेंटचा सगळा लिहून काढूया पेपर रस्ते पण नाही. काढला पाहिजे आणि आपण जिल्हाधिकाऱ्याकडे जाऊया होय. त्या नालायक सरपंचाची कंप्लेंट करूया केली पाहिजे. तो सरपंच बदलूया होय. आणि उपसरपंच त्याला सरपंच करूया. मी उपसरपंच मला करा माझी काय हरकत नाही. नाही नाही अशा भ्रष्टाचार सरपंचाला कांडाच लावला पाहिजे. अंदाज लावला पाहिजे. नाही तर काय मी काय म्हणतो यांनाच घेऊन गेलेला अण्णानंतर
अण्णा मी काय म्हणतो तुमच्या नेतृत्वाखाली आपण जाऊया अर्ज देऊया तुम्हाला काय वाटतं? सरपंचाला ना अण्णा भर चौकात उभा करून चापकाने फटके मारूया काय म्हणता बा अण्णा होय होय बरोबर आहे बरोबर आहे आपल्याला तो आणि तुमचं वचन तुम्ही मलाच न्याल माझ्या नेतृत्वाखाली तुम्ही मलाच बाहेर काढणार आहे अरे हे सगळं ते करतोय तुम्ही मगापासून बोंबलताय तो सरपंच मीच आहे ना तो भ्रष्टाचारी सरपंच तुम्ही आहे म्हणजे तुम्ही हा एवढा मोठा भ्रष्टाचार केला होय मला सांगतोय आज म्हणजे आपल्या घरामध्ये असे सगळं सामान आहे ते भ्रष्टाचाराच्या पैशातनी आलाय म्हणजे ह्यो पलंग ज्याच्यावर मी झोपते तो भ्रष्टाचाराच्या ह्याच्यातनं आलाय मी त्याच्या टपातनं आंघोळ करते तो भ्रष्टाचाराच्या पैशातनं आलाय म्हणजे मी काही आंघोळच करणार नाही आता मग काय माणूस आहे तुम्ही आतमध्ये चला तुम्ही आतमध्ये चला तुम्हाला मी दाखवते तुमचा मी न्याय करते बरोबर चला, तुम्ही आतमध्ये चला आता ना अर्धा तासात माणूस येईल आणि राजीनामा देईल बघा त्यांचे कपडे पण भ्रष्टाचाराचे आहेत हा काय हा, हा. ए बाबांनो तुम्ही बाहेरच थांबा जोरात भ्रष्टाचार आहेत मध्ये हा चला 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 अर्ध्या तासानंतर आता माझ्यावर मोठी जबाबदारी आहे आता मी सरपंच होणार आहे. बरोबर. हा? चला चला ते पाण्याचं वगैरे सगळं होणार पाणी येणार लाईट सगळं टाक्या बघा केवढं नळ आणतो गावामध्ये 100 आमचं भांडण मिटलं नाही हो, अजून. सगळं मिट या या, काय नाही या अरे आवानू तुम्ही आज जाऊ नका आज जोरजोरात मीटिंग होणार आहे आता बाहेरच बसा तुम्ही हा चला. वा 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 जोरदार टाळ्या अतिशय उत्तम विषय अतिशय उत्तम पद्धतीने मांडलात खूप मजा आली खूपच छान बघूया हास्यरसिक काय म्हणतात प्रसादा अरुण हा सरपंच म्हणून तू जेवढा भ्रष्टाचारी होतास तितकाच तू कलाकार म्हणून शुद्ध आहेस नितळ आहेस म्हणजे कधी कधी असं नंतर लक्षात येतं की अरे आत्ता ॲक्च्युली इथे पंच नव्हताच आपण आत्ता हसलो ते अरुणची जी एक अत्यंत शुद्ध रिॲक्शन आली त्या रिॲक्शनला आपण हसलो आणि ती तुझी ताकद आहे मित्रा वा वा वनिता नुसत्या एंट्रीतनं तू दाखवून दिलंस की काय कॅरेक्टर आहे ब्रिलियंट ब्रिलियंट फार मजा आली. मोरे मस्त पम्या मस्त प्रिया फार गोड दिसतेस आणि मस्त मस्त केलंस श्रमेश उत्तम अटेम्प्ट होता भाषेचा आणि मिशी आणि हे केस हे पण तुला छान दिसते नवीन लग्न होऊन वैतागलेला नवरा वाटतोयस मजा आली नाईस सई अरुण दादा मला बोंदूचे लाडू एकदा खायचे तुमच्या नेतृत्वाखाली तर तेव्हा वेळ असेल तेव्हा ते बोंदूचे लाडू आम्हाला सगळ्यांना खाऊ घाला आणि ॲज युजल अनएक्सपेक्टेड रिॲक्शन्स अनएक्सपेक्टेड जागा तुम्ही त्या नेहमीच अधोरेखित करता आजही झाल्या फार मजा आली गुलाबाचा फुलाचा पण मस्त परफॉर्मन्स होता मजा आली प्रिया फार सुंदर कॅरेक्टर पकडलंस भाषेवरची पकड खूप सुंदर होती मजा आली तुला असं बघताना आणि श्रमेश very nice. खूप मजा आली गाईस थँक्यू